कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय हो, कसला विचार करतायत एवढे? म्हणजे आपल्या कंपनीच्या अकाउंट मध्ये थोडी गडबड झाली आहे। गडबड? कसली गडबड? आकाश भाऊजी आहेत ना? तेच तर, आकाशला सुद्धा काहीच माहित नाही आणि कोणालाच कसली माहिती नाही। माहित नाही म्हणजे? अवनी, तुला सांगतो, कोणालाही सांगायचं नाही। आईला तर मुळीच नाही। नाही सांगणार, बोला तुम्ही। ज्या दिवशी आपल्याकडे हळदी कुंकू होतं त्या दिवशी आपल्या कंपनीच्या अकाउंटमधून एक मोठं ट्रान्झॅक्शन झालं। अखिलने तनयाच्या नावाने चेक दिला, बँकेतून ते पैसे काढले गेले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा जमा केले गेले। पण मग प्रॉब्लेम काय आहे? अगं अवनी, आपल्या घरात याबद्दल कोणाला कसलीही माहिती नाहीये। मला एक कळत नाहीये, एका दिवसासाठी इतकी मोठी रक्कम काढण्याची गरज काय होती? ऑफिसमध्ये सुद्धा तसं काही नव्हतं आणि आपल्या घरी तर फंक्शन चालू होतं। मग एका दिवसासाठी इतकी रक्कम का काढली गेली आणि याबद्दल कोणाला माहित का नाहीये? पण चेक तर अखिलनेच दिला ना? हा, मग अखिल सांगायचं विसरला असेल, पण इतकी महत्वाची गोष्ट अखिल सांगायचं विसरतो? अहो, तुम्हाला असं वाटतंय का की अखिलने हे सगळं मुद्दाम केलंय? नाही नाही, तो असं नाही करणार। मला वाटतं काहीतरी चूक झाली असेल, ते दोघं सांगायला विसरले असतील। मलाही असंच वाटतंय। पण तुम्ही ना, ऑफिसमध्ये काहीही घडलं ना तर सगळ्यात आधी तुम्ही आकाश भाऊजींशी बोलत जा, नाही तर अखिलने चूक करायची आणि त्याचं खापर तुमच्या डोक्यावर फुटायचं। असं नको व्हायला, म्हणून खरं म्हणजे तुम्हीच CEO व्हायला हवं होतं। तुमच्याकडे इतक्या वर्षांचा कामाचा अनुभव आहे, म्हणजे कंपनीच्या भल्यासाठी म्हणून म्हणते मी। अखिल लहान आहे, त्याचं वय तुमच्याकडून शिकून घेण्याचं आहे। त्याच्यावर एवढ्या मोठ्या कंपनीची जबाबदारी टाकणं म्हणजे अवघडच आहे। वेळ आली होती तेव्हा आपण घाबरून नाही म्हणालो, पण आता असं वाटायला लागलंय की आपण चूक केली त्यावेळी। अवनी, जाऊ दे ना आता, सोड। बरं ऐका, तुम्ही आकाश भाऊजींशी नक्की बोला। कॅच! बरे 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 बरे, तो इथे इथे इथे। यस, चिरू कॅच! बस 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 ओके, बस ओके, खूप ओके. झालं खेळणं। चला चला, होमवर्कला चला, चला अभ्यास करायचा। नाही नाही नाही, 5 मिनिटं वगैरे काही नाही, मग तुम्ही होमवर्क करायचा कंटाळा करता नंतर। नाही करणार आम्ही कंटाळा, नाही करणार आम्ही, नाही करणार। अहो बोला ना। ओके ओके, मी काय बोलतोय, हा, होमवर्क करून घ्या, नंतर अजून एक राऊंड खेळू। डन? हा हा, नाही बाबा, असं नाही। ओके, होमवर्क झाल्यानंतर राज्य माझ्यावर, मग झालं? हा, अरे हा, कसं लवडे बघितलं काय, राज्य मी घेतो म्हणून एवढे खुश झाले। काही मला आकाशच्या कामाचा भार कमी झाल्यापासून मुलांच्यात छान रमलाय। हा? नाही काय तुमचं काय, म्हणजे CEO ची पोस्ट झेपतीये ना? हा, तसं काम प्रचंड वाढलंय, पण सवय होती हळूहळू। काही नाही, हा, उत्तम सांभाळतोय सगळं। आय एम रिअली प्राऊड ऑफ यू। थँक्यू। आकाश, हे दादा, ये ना बस। नाही, मला जरा महत्वाचं बोलायचं होतं। काय आता तुझं काय? बाबा, थोडं सिरियस आहे। ज्या दिवशी आपल्या घरी हळदी कुंकू होतं त्या दिवशी आपल्या कंपनीच्या अकाउंटमधून 50 लाख रुपये विड्रॉ केले गेले।
चेकवर सही अर्थात अखिलचीच होती. दुसऱ्या दिवशी ते पैसे पुन्हा बँकेत जमा सुद्धा केले गेले, पण इतकं मोठं ट्रान्झॅक्शन केलं गेलं आणि त्याची आपल्या कोणाला कल्पना देखील नाही. अखिल, एकाच वेळी 50 लाख रुपये? ते ऍक्च्युली कामासाठीच काढले होते ते. अखिल, तेच विचारतोय मी, काय काम होतं? आणि इतकं मोठं ट्रान्झॅक्शन करण्याच्या आधी तुला मला एकदाही सांगावंसं नाही वाटलं? नाही नाही दादा, तसं नाही रे ते. अरे मग का काढलेस एवढे पैसे? अखिल, आपल्या कंपनीमध्ये ना एक ट्रान्सपरन्सी आहे आणि तेच आपलं यश आहे. मग हे एवढे पैसे घेताना तू निदान मला तरी सांगायला हवं होतंस. त्यांना या चाळीसाठी घेतले. त्यांना मदतीची गरज होती, पण त्यांनी लगेच परत केले ना. अखिल, प्रश्न पैसे परत केले की नाही याचं नाही आहे. हे बघ, विशाखा मावशीने पैसे मागितले तेही ठीक आहे, ती आपल्या घरातलीच आहे. पण 50 लाख रुपये ही खूप मोठी रक्कम आहे अखिल. आणि आपल्या बाबांनी आपल्याला काय शिकवण दिली आहे? आपल्यासाठी 50 रुपये सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि इतकी मोठी ट्रान्झॅक्शन करताना तुला आम्हापैकी कोणालाही सांगावंसं वाटत नाही? कोणाला म्हणजे कंपनीशी संबंधित लोकांना, आम्हाला? अखिल, का नाही सांगितलंस? तुला जर हे आम्हाला सांगावंसं वाटलं नसेल तरी खूप गंभीर आहे. अखिल रे, आत्ता कुठे तुला ही सगळी जबाबदारी सांभाळायला मिळाली आहे, पण गेले कित्येक वर्ष मी आणि आकाश ही कंपनी सांभाळतोय. कंपनीचं सगळं फायनान्स मी बघतो. पण इतक्या वर्षामध्ये एक पैशाचा देखील गैरव्यवहार मी केलेला नाही. काय? एक मिनिट, गैरव्यवहार? यात कसला गैरव्यवहार? अखिल, कंपनीच्या फायनान्स मॅनेजरला न सांगता जो व्यवहार केला जातो ना, तो गैरव्यवहारच असतो. सांग ना मला, का केलंस असं? बिकॉज आय एम द सीईओ ऑफ दिस कंपनी. मला कोणाच्या परवानगीची गरज नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.